नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम चविष्ट आणि कुरकुरीत असा उपवासाचा पदार्थ करणार आहोत. उपवासाचा मेंदूवडा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला फॉलो करा. मेंदूवडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा भाजून घेतलेला आहे. असा खरपूस असा भाजायचा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. तिला धुवायचं पण नाही आहे आणि भाजायचं पण नाही आहे, तशीच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मी इथे भगर मिक्सरला वाटून घेतलेली आहे. एकदम बारीक वाटायची आहे. त्यानंतर साबुदाणा गार झाला असेल आपला, तो पण मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. मी जसं प्रमाण सांगितलेलं आहे तसंच घ्यायचं आहे. त्यामुळे चांगला होतो आपला मेंदूवडा. त्यानंतर वाटण्यासाठी इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहे, 3-4 त्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे आणि त्याच्यात टाकायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनपर्यंत जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. इथे मी उकडलेला 1 बटाटा किसून टाकणार आहे. बटाटा हा कच्चा नाही तर उकडलेला घ्यायचा आहे आणि किसून टाकायचा आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा किसून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे सर्व. बटाटा किसल्यानंतर पाणी नाही घालायचं आहे, तसंच मळून घ्यायचं आहे. लागलं तर मी थोडं इथे पाण्याचा शिपका दिलेला आहे, पण तुमचे बटाटे जर का जास्त असतील तर पाण्याची काहीच आवश्यकता नसते. तो उंडा मळून म्हणजे मिक्स होतो त्याच्यात आणि उंडा छान मळतो. पण इथे माझे बटाटे एकच होता ना, त्यामुळे मी पाण्याचा शिपका दिलेला आहे. मस्त असा उंडा मळून घेतलेला आहे आणि तो थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवायचा, म्हणजे भिजतो तो चांगला. आपला उंडा भिजलेला आहे. आता मस्त असं गोल गोल करून घ्यायचं आणि जसे आपण मेंदूवडे बनवतो तसंच मस्त असा त्याला आकार द्यायचा आहे आणि मस्त असे मेंदूवडे बनवून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. ते बघा किती मस्त दिसत आहे. सर्व मेंदूवडे मी बनवून घेतलेले आहे. इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल तापलेलं आहे. तर मेंदूवडे त्याच्यात कमी गॅसवर तळायचे आहेत, म्हणजे ते आतून कच्चे नाही राहत. मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत मेंदूवडे तळून घ्यायचे आहे. त्याला अलटपलट करत राहायचं आहे, मग ते छान तळतात. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आता मस्त असे आपले मेंदूवडे तळलेले आहेत. आता ते काढून घ्यायचे आहेत. मी सर्व मेंदूवडे असेच तळून घेतलेले आहेत आणि कमी गॅस करायचा आणि मेंदूवडे आपले काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही मेंदूवड्यासोबत चटणीसुद्धा खाऊ शकता, पण इथे मी दहीच घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओत किती मस्त असं आपले मेंदूवडे झालेले आहे. खायला तर इतके चविष्ट झाले होते ना, खूप भारी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.